जय श्रीरामच्या जोरदार घोषणांनी आणि भारतीय जनता पार्टीच्या विजयाच्या निनादात आज प्रभाग क्रमांक 15 मधील भाजपच्या इच्छुक उमेदवार सौ जस्मीन आझम जमादार यांच्या प्रचाराचा भव्य आणि उत्साही शुभारंभ झालाय। अवघा राजारामपुरी परिसर भगवामय झाल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले। महिला भगिनींसह आबालवृद्ध, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांनी स्वयंस्फूर्तपणे मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत या प्रचार मोहिमेला उत्साहपूर्ण प्रतिसाद दिलाय। ओबीसी महिला प्रवर्गातून भारतीय जनता पार्टीकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्या सौ जस्मीन आझम जमादार यांच्या प्रचार शुभारंभामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते। सकाळी 10 वाजता सौ जस्मीन जमादार आणि आझम जमादार यांनी सपत्नीक मारुतीरायाचे दर्शन घेऊन प्रचाराला सुरुवात केली। ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सौ सुषमा गर्दे, सौ सुमन शिंदे, सौ शिवाजी शिंदे, रीमा पालनकर, शोभा पामदिनी, दिलीप मैत्राणी, राहुल जोशी आणि अभिजित शिंदे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या प्रचार मोहिमेचा अधिकृत शुभारंभ करण्यात आला। यानंतर राजारामपुरी 11वी गल्ली ते साईक्स एक्सटेन्शन परिसरात काढण्यात आलेल्या भव्य रॅलीद्वारे सौ जस्मीन आझम जमादार यांनी मतदार बंधू भगिनींच्या गाठीभेटी घेत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि आशीर्वाद स्वीकारले। या पदयात्रेच्या अग्रभागी दुर्गेश लिंगरस, अभिजित शिंदे, जयराज निंबाळकर, रहीम संदी, संग्राम निंबाळकर, अमर भालकर, राहुल जोशी, अमित पसारे, झाकीर जमादार, सचिन शिंदे, कल्पना इंगवले, ललिता शिंदे, वैशाली पाटील, सुचिता कदम, संगीता जाधव, छाया साळुंखे, स्मिता गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते। तसेच मनीषा गिलबिले, खैरुन सय्यद, भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, परिसरातील युवक मंडळे आणि क्रीडा मंडळांनी या प्रचार शुभारंभ पदयात्रेला उत्साही प्रतिसाद दिलाय। या भव्य प्रचार शुभारंभाचे संयोजन अगरवाल, दिलीप बोंद्रे, सागर केंगारे आणि ओंकार घाटगे यांनी केले।